नमस्कार। आता सत्याला बातमी लागली असते की रवीला आणि मीराला किडनॅप करून रामनगरमध्ये ठेवले आहे, म्हणून सत्या आपल्या मित्राला घेऊन आता रामनगरमध्ये आलेला असतो। सत्या आता रामनगरमध्ये सगळीकडे मीराचे फोटो दाखवून विचारत असतो, त्यांना कुठं पाहिलंत का? सगळेच नाही म्हणत असतात। शेवटी एक रिक्षावाला म्हणतो, होय, ह्यांना एका रिक्षेतनं नेलं असं वाटतं, अपहरण झालेलं ह्यांचं। त्यावर सत्या म्हणतो, होय। त्यानंतर एक रिक्षावाला म्हणतो, तो बघा, तो रिक्षावाला आहे ना, त्याला माहिती आहे त्याबद्दल, तो बोलत होता। त्यानंतर सत्या त्या रिक्षावाल्याला आवाज येतो, पण रिक्षावाल्याचं लक्ष नसतं। रिक्षावाला जात असतो, तर आता सत्या धावत जातो आणि त्या रिक्षाला लटकतो। रिक्षावाला आता सत्याला विचारतो, काय रे, मरायचं आहेस का? त्यावर सत्या म्हणतो, नाही नाही, माझं पहिलं काम आहे ते करा। त्यानंतर तो रिक्षावाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसतो। त्यावेळी सत्या त्याला आता मारायला उठतो। त्यावेळी तो म्हणतो, थांबा थांबा, मारू नका, मी सांगतो। त्यानंतर सत्या म्हणतो, सांग मग पत्ता कुठे आहे? त्यानंतर रिक्षावाला पत्ता सांगतो। आता सत्या त्या पत्त्यावर जायला निघतो, तर इकडे गुंड हे आता ढवळेकरला फोन करतात आणि म्हणतात, साहेब, आपलं काम एकदम चोख झालेलं आहे। त्या मुलाला आम्ही असं फोडलं आहे की उन्हात वाळत टाकलं तरी सुद्धा सुकणार नाही। ढवळेकर आता खुश असतो। त्यानंतर गुंड म्हणतात, पण साहेब, आणखी एक गोष्ट आहे, आणखी 1 लाख रुपये लागतील। त्या मुलासोबत आणखी एक पाखरू पकडलेलं आहे। त्यावेळी आता ढवळेकर म्हणतो, कोणाला पकडलं तुम्ही? त्यावेळी ते गुंड म्हणतात, त्याच्यासोबत त्याची वहिनी सुद्धा आम्ही पकडलेली आहे, तिला सुद्धा आम्ही किडनॅप केलं आहे। ती इथपर्यंत सोडवायला आली होती, त्यामुळे तिला आता किडनॅप केलं आहे, तिचे 1 लाख रुपये लागतील। ते ऐकून आता ढवळेकर हादरलेला असतो, कारण ढवळेकरला माहिती असतं वहिनी म्हणजे मीरा आणि मीरा म्हणजे सत्या। आता सत्या ढवळेकरला फोडणार हे ढवळेकरला चांगलंच कळून चुकलं असं। आता ढवळेकर गुंडांवर चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला कोणी शहाणपणा करायला सांगितला होता त्यांना पकडायचा? तिला पकडायचेच नव्हते आपल्याला। आता ढवळेकर हादरलेला आहे। ढवळेकर त्यांना खूप झापतो, पण ते म्हणतात, नाही नाही, आम्हाला 1 लाख रुपये लागतील। आता इकडे सत्या आणि आता इकडे मीरा आणि रवीला किडनॅप करून जिथे बांधलेलं असतं, तर इकडे हे सगळे गुंड आता मीरा आणि रवीला दुसऱ्या रूम मध्ये हलवणार असतात। तेवढ्यात रवीला जाग येते आणि रवी आता चवताळून उठतो आणि एक एक गुंडाला मारू लागतो। आता रवी गुंडांची चांगलीच धुलाई करत असतो। सगळेच गुंड आता रवीच्या हातून मार खात असतात। तेवढ्यात एक गुंड मागे बघतो, आता मागे त्याला एक स्टंप दिसतो। तो स्टंप उचलतो आणि रवीच्या डोक्यात घालतो। रवीच्या डोक्यात घालताच रवी आता तिथे कोसळतो। रवी कोसळलेला असतो आणि आता मीरा जोरात ओरडते, रवी भाऊजी। आता इकडे सगळे गुंड मिळून रवीला मारत असतात। आता रवीला मारत असताना तिथे सत्या येतो। आता सत्या येतो आणि बघतो तर काय, एका गुंडाच्या हातून एका लाईटच्या बोर्डवर स्टंप लागल्यामुळे सगळीकडे आग लागलेली असते आणि त्या आगीतच सगळे गुंड आता रवीला मारत असतात। सत्या आता रवीला वाचवायला येतो आणि प्रत्येक गुंडाची धुलाई करत असतो। सत्या चांगल्या प्रकारे गुंडाची धुलाई करत असतो आणि रवीला वाचवतो। तोपर्यंत मीरा कुठे गायब झालेली असते। आता रवी म्हणतो, दादा, वहिनी भेटली का? आधी तू वहिनीला घे। आता सत्या मीराला शोधत असतो। ज्या वेळेला सत्याला समजेल की हे सगळं प्रकरण ढवळेकरने केलेलं आहे, त्यावेळी ढवळेकरची सत्या कशी हवा काढेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।